थोड्याच वेळात एक उत्साह तुमच्यामध्ये भरणार, कारण मी फक्त भाषण करायला किंवा तुम्हाला काही सांगायला नाही आलो, तर तुमच्याशी चर्चा करायला आलोय, हितगुज करायला आलो. व्यासपीठावर सन्माननीय दादा आहेत, व्यासपीठावर आदरणीय अण्णा आहेत, व्यासपीठावर आपल्या गावातील प्रतिष्ठित सर्व व्यक्ती आहेत. या ठिकाणी ते व्यासपीठावर आलेले आहेत, तुमच्याच गावामध्ये राहतात. प्रत्येकाची एक अपेक्षा असते की आपल्याला देखील असं पुढे स्टेजवर बसायला मिळालं. आम्ही स्टेजवर बसलो होतो त्यावेळेस आम्हाला आमचे लहानपणीचे दिवस आठवले. आम्ही देखील निरोप समारंभाच्या कार्यक्रमामध्ये असं पुढे बसलेलो होतो आणि भाषण ज्यावेळेस लांबायचं त्यावेळेस मनामध्ये असं वाटायचं कधी संपायचे, नको नको झाले खाली बसून. बरोबर ना? अशीच मनामध्ये भावना असतील, पण थोडंसं सहन करायचं, कारण आपण लहान आहात आणि लहान असलं की मोठ्या माणसांचे अनुभव आपण ऐकलेच पाहिजे, कारण आपल्याला मोठं व्हायचं. मोठं होण्याचा पहिला टप्पा तुम्ही या ठिकाणी आज गाठत आहात. इयत्ता 10वीचा निरोप समारंभ आणि या निरोप समारंभासाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्व आदरणीय व्यक्ती, या सर्वांचा मान ठेवून आणि उपस्थित सर्व विद्यार्थी, आमचे शिक्षक बंधू भगिनी, या सर्वांचा मान ठेवून या ठिकाणी माझ्या काही शब्दांना मी सुरुवात करतो. निरोप समारंभ 10वीचा असं मी कधी म्हणणारच नाही. निरोप हा कधीच नसतो. ज्यावेळेस आपण निरोप देतो त्यावेळेस त्या जगातून आपण गेलेलो. निरोप हा असं मानायचंच नाही. निरोप नाही तर नवीन आयुष्याची क्रांती, नवीन आयुष्याची सुरुवात आणि नवीन यशाची धडपड ज्या ठिकाणी आपण जाणार आहात तो हा 10वीचा टप्पा. इयत्ता 10वीमध्ये असताना आपण अभ्यास करत करत 10वी पर्यंत आलेला आहात. हे जीवन फार सुंदर आहे मित्रांनो. हे जीवन एवढं सुंदर आहे, या जीवनामध्ये जगत असताना प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक मिनिटाचा, प्रत्येक सेकंदाचा जो आनंद घेतो तो या जीवनामध्ये यशस्वी होतो. म्हणून मला म्हणावंसं वाटतं, आनंद सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूरज जैसा ओठातून ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, झिजुणी स्वतः चंदनाने दुसऱ्यात मधुगंध द्यावा, झिजुणी स्वतः चंदनाने दुसऱ्यात मधुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आपला आनंद जीवनामध्ये सुगंधा परी दरवळला. प्रत्येक क्षणाचा आनंद घेता घेता आपल्याला जगता आलं पाहिजे. आपण ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो, या राज्यामध्ये राहत असताना इथली संस्कृती, इथला इतिहास आपल्याला माहीत असणं गरजेचं. छत्रपती शिवराय आणि मा जिजाऊ, जिजाऊंनी फक्त एक सल महाराजांना बोलून दाखवली होती, एक दुःख महाराजांपुढे व्यक्त केलं होतं की बाळ शिवा, या परकीयांचं संकट आपल्या स्वराज्यावर आहे. या स्वराज्यामध्ये आपण जगत असताना, आपल्या स्वतःच्या भूमीमध्ये जगत असताना, आपल्या स्वतःच्या मायभूमीमध्ये जगत असताना आपलं स्वतःच असं काय, आपण परकीयांच्या आक्रमणाखाली जगत आहोत. ही आपण गुलामी आहे. आपल्या स्वतःचं स्वराज्य ज्यावेळेस तू निर्माण करशील तोच या महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण. आणि मा जिजाऊंची आज्ञा छत्रपती शिवरायांनी मांडली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना या ठिकाणी. आपण
आई वडिलांचं किती ऐकतो? हा पण फार महत्वाचा मुद्दा आहे बाळांनो. इयत्ता 10वी पर्यंत शिकत असताना आपले गुरुजन वर्ग आपल्याला ज्ञानाचं संस्काराची शिदोरी आपल्याला देतात, परंतु खरी संस्काराची शिदोरी आपल्या घरातून निर्माण. आपण ज्या घरामध्ये जन्म घेतला, आपण ज्या संस्कृतीमध्ये वाढतो, या संस्कृतीमध्ये वाढत असताना त्याच ठिकाणी शिक्षणाची खरी सुरुवात आपल्या प्रत्येकाच्या घरातून होतात. आणि घरातून शिक्षण मिळत असताना, संस्कार आपण घेत असताना कसं वागायचं, कसं बसायचं, कसं बोलायचं, समाजामध्ये आल्यानंतर कशा प्रमाणे व्यक्त व्हायचं, शिक्षण घेऊन आपल्याला पुढे काय करायचं, हे सर्व ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. हे शिक्षण घेत असताना आपण लक्षामध्ये ठेवायचं, स्वतःला कधीच कमी लेखायचं. ज्यावेळेस तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास तुमच्यामध्ये फार मोठा असेल, त्यावेळेस तुम्ही कोणतंही कार्य सहज करू शकता. एक छोटी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. गोष्ट म्हणलं की आपल्याला आवडते, बरोबर ना? सांगू का गोष्ट? सांगू का? आपल्याला मोर आवडतो. मोर आवडतो ना? फार सुंदर असतो, रंगबेरंगी, त्याचे वेगवेगळे रंग, त्याचा तो पिसारा फार आवडतो आपल्याला. आणि मोराबरोबरच एक दुसरा पक्षी आपल्याला फार आवडतो. त्याचं नाव काय माहितीये? कावळा. आवडतो का? कावळा आवडतो? नाही ना? कावळ्याचा काळा रंग, कसा तरी तो दिसणार, कसा तरी ओरडणार, हीच व्यथा त्या बिचाऱ्या कावळ्याची. तो एक दिवस गेला, मोराकडे गेला आणि मोराला म्हटला, तू एवढा सुंदर, दिसायला छान, तुला सगळेजण लाईक करतात. आपण आताच्या बातमीमध्ये बोलू, बरोबर ना? सगळेजण तुला लाईक करतात आणि मला मात्र असं का? मोराने जे काही सांगितलं ते विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी फार महत्त्वाचं. मोराने सांगितलं कावळ्याला, आम्ही सुंदर आहोत, देखणे आहोत, म्हणून आम्ही कुठे आहोत? तर पिंजऱ्यामध्ये. वस्तू संग्रहालयामध्ये जर तुम्ही या ठिकाणी प्राणी संग्रहालयात वगैरे गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला तो मोर पिंजऱ्यामध्ये दिसेल. आणि कावळा मात्र कधी पिंजऱ्यात ठेवलाय किंवा घरामध्ये आपण असा कबूतर जसे आपण पाळतो तसं पाळलाय का कोणी कावळा? तो म्हणला नाही, तुला मुक्त संचार, तू कुठेही फिरू शकतोस, निसर्गामध्ये कुठेही जाऊ शकतोस, तू स्वतःला कधीच कमी लेखू. म्हणजे कधी कधी सौंदर्य सुद्धा हे आपल्याला शाप आहे असं या मोराने आपल्याला सांगितलं. आणि या कावळ्याच्या लेखातून लक्षात ठेवायचं की आपण कसे आहोत यापेक्षा आपल्यामध्ये काय आहे हे फार महत्वाचं. प्रत्येक विद्यार्थी, या ठिकाणी असलेला प्रत्येक विद्यार्थी आणि या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक वेगळी क्षमता आहे, एक वेगळं कौशल्य आहे. हे कौशल्य आणि क्षमता आपल्याला जर ओळखता आली तर त्या कौशल्यावर आणि क्षमतेवर आधारित आपण प्रगती सहज करू शकतो. अरे मला छान गाणं म्हणता येतं, मग मी गाण्यामध्ये प्रगती केली पाहिजे. अरे मला छान खेळता येतं, मी क्रीडेमध्ये प्रगती केली पाहिजे. मला छान अभ्यास करता येतो, मी अभ्यासामध्ये पुढे गेलो पाहिजे. या क्षमता आणि कसोटी ज्यांना ओळखता आली ते विद्यार्थी सहज पुढे. एक राजा होता, राजाचा दरबार भरला होता. त्या दरबारामध्ये एक घोषणा करण्यात आली. राजाचा आवडता एक गरुड पक्षी होता. राजाने घोषणा केली, तो गरुड काय करायचा? फक्त झाडाच्या फांदीवर बसायचा, उडतच नव्हता, इकडे तिकडे जातच नव्हता, झाडाच्या फांदीवर बसायचा. राजाने घोषणा केली, दवंडी पेटवली गावामध्ये की जो कोणी ह्या गरुडाला उडवून दाखवेल, त्याला आकाशामध्ये फिरून दाखवेल किंवा त्याला उडायला मदत करेल तर त्याला योग्य ते बक्षीस दिलं. गावामध्ये दवंडी पेटवली गेली. एक व्यक्ती, गावातला तज्ञ व्यक्ती, ज्ञानी माणूस त्या ठिकाणी आला आणि राजाला सांगितलं की राजा, मी तुझी ही पैज स्वीकारतो आणि या पैजेचा विडा मी उचलतो आणि मी त्या गरुडाला आकाशामध्ये उडवून टाकतो. त्यांनी काही केलं नाही. गेला, गरुडाच्या जवळ गेला आणि गरुड ज्या फांदीवर बसला होता ती फांदी त्याने काय केली? कापून टाकली. जशी फांदी कापून टाकली तसा तो गरुड आकाशामध्ये उडाला. राजाला वाटलं एवढ्या दिवस आम्ही त्याला प्रयत्न करतोय पण तो काय उडतच नव्हता, आज कसं काय झालं? त्या व्यक्तीने जे ज्ञान सांगितलं बालमित्रांनो ते फार महत्वाचं. आपण आतापर्यंत
आपल्या आधारावर आहोत। आपले आई वडील आपला आधार आहे आणि हा आधार ज्या वेळेस आपण सोडून बाहेर पडाल ना, कारण पुढचं विश्व फार वेगळं आहे। इयत्ता 10वी पर्यंत तुम्ही तुमच्या गावामध्ये शिकलात आणि गावातून शिकून गावातली ज्ञानाची शिदोरी आमच्या सर्व शिक्षक वर्गांनी दिलेलं तुम्हाला ज्ञान हे सगळं घेऊन तुम्ही इथून ज्या वेळेस बाहेर पडाल ना, त्यावेळेस तुम्हाला या मुक्त अशा आकाशामध्ये विहार करायचा। यामध्ये वेगवेगळी संकट येतील, पण त्या संकटाचा सामना करण्याची ताकद तुमच्यामध्ये त्या गरुडाप्रमाणे झाली पाहिजे। आधारावर जगायचं नाही, आधार सोडून दिला की त्या पंखामध्ये अवश्य बळ येतं आणि मग आपण या पंखाच्या द्वारावर आपण आकाशामध्ये कुठेही भरारी घेऊ शकतो। आपल्यामध्ये किती गुण चांगले आहेत हे फार महत्वाचं। यामध्ये आपल्या पालकांची देखील भूमिका फार महत्वाची आहे। त्यासाठी एक छोटीशी गोष्ट आहे। थॉमस एडिसन नावाचे शास्त्रज्ञ आपल्याला माहिती आहे। थॉमस एडिसननी लहानपणी शाळेमध्ये असताना त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्या आईला एक पत्र पाठवलं आणि पत्र पाठवल्यानंतर थॉमस एडिसन ज्यावेळेस घरी आले शाळेतून, त्यांनी आईकडे गेले। आईने ते पत्र वाचलं। पत्र वाचल्यानंतर आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, पण पत्रामध्ये जे काय लिहिलं होतं ते त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं नाही। आपल्या मुलाला काय सांगितलं? मुलाने विचारलं की आई, माझ्या शाळेने तुला पत्र दिलंय, त्या पत्रामध्ये काय आहे? आईने सांगितलं त्या पत्रामध्ये असं लिहिलं, उंबऱ्यासारखा दुःख अडवायला, उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, आत्महत्याच करणार नाही कोणी, आत्महत्याच करणार नाही कोणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा। आपला मित्र कसा आहे याच्यावर देखील आपलं पुढचं आयुष्य आहे। आपला मित्र असा असावा की आपल्या बरोबर त्याने इतरांची देखील प्रगती केली पाहिजे। आपण अभ्यास करायचा आहे, मोठं व्हायचंय, आपल्या गावाचं नाव मोठं करायचंय, आपल्या कुटुंबाचं नाव मोठं करायचंय आणि मगच खऱ्या अर्थाने असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन, अभी तोलना आसमान बाकी है, अभी तोलना आसमान बाकी है। या ठिकाणी मला बोलण्याची जी संधी, सगळ्याला 100 प्रति दिल्या। रामायणाच्या प्रति होत्या। 8 दिवस मुलांना बाजारामध्ये सोडलं गेलं। 8 दिवस त्यांनी घरोघरी जाऊन बाजारामध्ये जाऊन या 100 प्रति प्रत्येकाने